Hello students, welcome online video lecture series conducted by Pradhyapak B.V. Bansode, Department of Chemistry, Krishna Mahavidyalay Junior Wing. In today's topic, we discussing about the 11th science, very important chapter or topic as per the aspects of NEET exam, GE exam or MST CET exam. So we start the topic. First we see the topic name. The topic name is the basic principles of organic chemistry. आज आपल्याला या ठिकाणी 11वी सायन्स यामध्ये जो काही पहिला टॉपिक आहे तो पहिला टॉपिक या ठिकाणी बघायचा आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हे जे काय बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री टॉपिक आहे ह्याच्यामध्ये कोणते पार्ट इन्क्लूड्स केले जातात म्हणजे आपण जर बघितलं तर मेनली जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी रिलेटेड जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स आपल्याला या ठिकाणी ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये काही त्याचे मॉलिक्यूलचे जे स्ट्रक्चर असतील त्या स्ट्रक्चरपासून अगदी त्याच्यामध्ये जे काही रिॲक्शन होणार आहे त्या रिॲक्शनमध्ये जो काही इन्व्हॉल्विंग कंपाऊंड असणार आहेत ते सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन आपल्याला या टॉपिकमध्ये करायचं आहे. म्हणजे जनरली जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण फेस करणार आहोत हा ऑर्गॅनिक कंपाऊंड नेमका कशापासून तयार होतो, ह्याच्यामध्ये कोणता मेन एलिमेंट असतो आणि त्याच्यामधल्या ज्या काही स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन्स आहेत मग त्याच्यामध्ये 3D स्ट्रक्चर्स असतील, मग त्याच्यामधलं त्याचं नॉमेनक्लेचर असेल, त्याच्यामधल्या काही रिॲक्शन्स असतील, काही सिंथेसिस असतील, ह्या सगळ्यांचा डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. सो फर्स्ट वी सी द व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा स्टडी केला जातो, कोणत्या प्रकारचा कंपाऊंड त्याच्यामध्ये असतो किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण काय करूया जाणून घेऊया. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तर टू द स्टडी ऑफ स्ट्रक्चर्स, प्रॉपर्टीज, compositions, reactions and the preparation of carbon containing compounds. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा आपण स्टडी करतो तर त्याच्यामध्ये जे काही स्ट्रक्चर्स असतील किंवा त्याच्यामधल्या ज्या काही प्रॉपर्टीज असतील किंवा त्यांच्यामधलं जे काही कंपोजिशन असेल किंवा रिॲक्शन्स असतील आणि प्रिपरेशन असेल कशाचं तर फक्त आणि फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जर तुम्हाला आयडेंटिफाय करायची असेल तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण कशी आयडेंटिफाय करू शकतो की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा विचार केला जातो आणि त्या कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्समध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत तर त्याच्यामधलं त्याचं स्ट्रक्चरचा स्टडी करणार आहोत, त्याचबरोबर त्याची प्रॉपर्टी बघणार आहोत, त्याचं कंपोजिशन बघणार आहोत आणि त्याच्या रिॲक्शन्स बघणार आहोत. पण हे सगळे जे काय आहे हे सगळं कोणाचं बघणार आहोत तर आपल्याकडं जो काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असेल ह्या कार्बन कंटेनिंग कंपाऊंडच्या ह्या प्रॉपर्टीज, स्ट्रक्चर, कंपोजिशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचा जो काही कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे ह्याचं जर ह्या प्रॉपर्टी स्टडी केल्या तर तुम्हाला जी केमिस्ट्री भेटणार आहे त्या केमिस्ट्रीला म्हटलं जातं ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता हे जे काही ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इतर दुसरे कोणकोणते घटक इन्क्लुडिंग आहेत ते घटक आपल्याला पहिल्यांदा माहिती असणार आहे. एक तर आपण बघितलंच होतं फक्त आणि फक्त कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरे कुठले कंपाऊंड्स त्याच्यामध्ये इन्क्लूड्स आहेत का ते आपण पहिल्यांदा बघूया. द विच इन्क्लूड्स नॉट ओनली हायड्रोकार्बन्स. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण काय म्हणू शकतो
विच इन्क्लूड्स नॉट ओनली हायड्रोकार्बन्स, म्हणजे फक्त हायड्रोकार्बन्स नसून त्याच्यामध्ये अजून काय असतात, बट ऑल्सो द कंपाऊंड्स विथ एनी नंबर ऑफ अदर एलिमेंट्स. म्हणजे फक्त हायड्रोकार्बन म्हणजेच आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून चालणार नाही. मग त्याच्यामध्ये कुठले कंपाऊंड्स इन्क्लूड असतात, तर बट ऑल्सो द कंपाऊंड्स विच एनी नंबर ऑफ अदर एलिमेंट्स, म्हणजे काही नंबर ऑफ अदर एलिमेंट सुद्धा त्याच्यामध्ये काय केले जातात, इन्क्लूड केले जातात. मग ते कोणते कोणते एलिमेंट्स असतात, तर विच इन्क्लूड्स द हायड्रोजन. मग त्याच्यामध्ये पहिला कोण इन्क्लूड केला जातो, तर हायड्रोजन कंपाऊंड जो आहे किंवा हायड्रोजन एलिमेंट आहे, हा हायड्रोजन एलिमेंट काय केला जातो, इन्क्लूड केला जातो. की त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, द मोस्ट कंपाऊंड्स कंटेन्स ॲट लिस्ट वन कार्बन हायड्रोजन बॉन्ड. आपण या ठिकाणी नेक्स्ट बघणारच आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, पण आपल्याला इन शॉर्ट माहिती पाहिजे. बऱ्यापैकी जेवढे जेवढे कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, त्याच्यामध्ये काय केलं जातात, ॲट लिस्ट वन कार्बन हायड्रोजन बॉन्ड त्या ठिकाणी प्रेझेंट हा असतोच. म्हणजे जर आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मेन्शन करत असाल तर त्याच्यामध्ये फक्त हायड्रोकार्बन्स म्हणजेच आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्री नसून त्याच्यामध्ये अजून काय काय इन्क्लूड आपण करू शकतो, तर पहिला एलिमेंट असतो आणि तो पहिला एलिमेंट तुमचा कुठला असतो, हायड्रोजन. मग त्याच्यामध्ये आपल्याला एक तरी आपल्याला कार्बन हायड्रोजन बॉन्ड हा तुम्हाला मस्ट बी इन्क्लूड असणारच आहे. दुसरा कुठला एलिमेंट असतो त्याच्यामध्ये, तर नायट्रोजन. म्हणजे दुसरा जर एलिमेंट तुम्ही बघितला नायट्रोजन, तर हा नायट्रोजन एलिमेंट सुद्धा आपण आपल्या कार्बन बरोबर त्या ठिकाणी अटॅच करू शकतो. किंवा ऑक्सिजन जरी घेतला तर हे जे काही 3 एलिमेंट्स आहेत, हे 3 एलिमेंट सुद्धा आपण काय करू शकतो, ह्या केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड करू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, टू स्टडी द प्रॉपर्टीज स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मीन्स कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. मग हे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणजे नेमकं कुठले, तर इट इज नॉट ओनली हायड्रोकार्बन्स, म्हणजे ते फक्त हायड्रोकार्बन्स नसणार आहेत. मग कुठले असतात, तर एनी अदर नंबर ऑफ एलिमेंट्स, म्हणजे तिथं काय असणार आहेत, हायड्रोकार्बनपेक्षा काही दुसरे एलिमेंट सुद्धा असणार आहेत. मग त्याच्यामध्ये आपला हा पहिला येतो तो असतो हायड्रोजन, दुसरा येतो तो असतो आपला नायट्रोजन आणि तिसरा असतो तुमचा कोण, ऑक्सिजन. पण जर आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री ट्रीट करायची असेल तर याच्यामध्ये एक मेन एलिमेंट असतो आणि तो मेन एलिमेंट तुमचा कुठला असतो, कार्बन नावाचा. की जिथं जिथं तुम्हाला कार्बन असेल तिथं तिथं जो कंपाऊंड असतो तो मेनली कुठला कंपाऊंड म्हणून ओळखला जातो, तर इट इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून ओळखला जातो. मग जर ऑर्गॅनिक कंपाऊंड जर बघितलं तर त्याचा ॲटॉमिक नंबर असतो 6 आणि त्याचं मास राहतं अबाउट 12 किंवा 12.01. मग याचं जर आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स करायचे असतील या 6 ॲटॉमिक नंबरचे, तर आपण कसं डिस्ट्रीब्युशन करू शकतो, तर ही जी आहे तो तुमचा मेन आहे, त्याच्याबरोबर तुमची पहिली सेल आहे आणि या पहिल्या सेल्समध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, तर 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आणि राहिलेले तुमचे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत हे तुम्हाला कुठं भेटतात, तर नेक्स्ट सेलमध्ये भेटतात. म्हणजे तुमचे पहिली सेल जर बघितलं तर त्या पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 2 आणि शेवटच्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, 4. म्हणजे हे आपण जनरल फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जो आपला मेन एलिमेंट आहे कार्बन, हा कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो तुम्ही अर्लियर बघितलंच असेल लास्ट इयरमध्ये, की तुम्हाला या कार्बनमध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहतं, फक्त आपण इन शॉर्ट ते रिप्रेझेंट करतोय. हा जो काय मेन एलिमेंट आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडमधला आणि तो मेन एलिमेंट तुमचा कुठला असतो, कार्बन नावाचा. आणि मग हा कार्बन जर आपल्याकडे असेल तर तिथं जो कंपाऊंड आपला असतो हा मेनली कंपाऊंड तुमचा कुठला असतो, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि तो कशामध्ये इन्क्लूड केला जातो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये
इन्क्लूड केला जातो. मग आता याचे काही एक्झाम्पल जर आपण बघितले जनरल म्हणजे कार्बन असणारे काही एक्झाम्पल जर आपण ट्रीट केले तर त्याच्यामध्ये आपलं पहिलं इम्पॉर्टंट एक्झाम्पल येतं ते आपल्याला माहिती असणारं ते आहे डायमंड. समजा 2 नंबरचं जर घेतलं तर या पेन्सिलमध्ये इथं जो काही तुम्हाला एज भेटते ह्यांना म्हटलं जातं ग्राफाईट आणि हे कशापासून तयार होते कार्बनपासून तयार होते. नेक्स्ट जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो काही दिसणारा कंपाऊंड आहे हा आहे तुमचा चारकोल म्हणजे कोळसा. हा कोळसा म्हणजे किंवा चारकोल आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे कंटेंट भेटणार आहेत हे मेनली कंटेंट कुठला असतो तुमचा कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचा असतो. किंवा जर आपण प्लास्टिक्स बघितलं तर हे प्लास्टिक्स मेनली फॉर्म करताना त्याच्यामध्ये जो मेन कंपाऊंड लागतो हा मेन कंपाऊंड आपला कुठला असतो ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो. म्हणजेच कुठला कंपाऊंड असणार आहे तर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड असणार आहे. म्हणजे जर इन जनरल आपल्या टॉपिकचं जर नाव तुम्ही लक्षात ठेवलं द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्स आपल्याला बघायचे आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे. आणि मग त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय माहीत पाहिजे तर व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे जर आपल्याला माहीत असेल तरच आपण त्यांचे काय करू शकतोय बेसिक प्रिन्सिपल्स मेन्शन करू शकतो. त्यासाठी आपण हा इंट्रोडक्शन पार्ट जो काही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे तो आपण पहिल्यांदा काय करतोय मेन्शन करत असतो.